Ah
आईला मोकळं खेळू द्या असं. हा थोडं थोडं कडे कडेला सर. बदले बाबा तिकडे सर का सरका सरका पटापटा सरका. आकाश राम राम सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोभरी दुरावसे दुरी, भवाचे हे पुरी वहावसे. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणयान विठोबाचे. करिता भरोभरी दुरावसे दुरी, भवाचे हे पुरी वहावसे. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत देवराया दंडवत तुझिया पाया. ओम नमो यद्या विद प्रतिपद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भुजतेजं स्फुरति प्रदेशां. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नम
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. प्रारंभ विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य हरोनी देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोभरी दुरावसे दुरी भवाचे हे पुरी वहावश. काही न लगे क भावचे कारण तुका मने आन विठोबाची. करिता भरोभरी दुरावसे दुरी भवाचे हे पुरी वहावसे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. याची आवत भूतलावरच्या जडजीवाचा उद्धार व्हावा या अनुषंगाने स्वतःचा देह अखंड झिजविणारे पंचमवेद निर्माते या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे असे या वारकरी संप्रदायातील देवमान्य संत, ग्रंथमान्य संत, संतमान्य संत आणि भगवंत मान्य संत, परम पवित्र अक्षय तनोगात्र बोल्लोबा पुत्र जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा 4-3 चरणाचा उपदेशा प्रकरणातला अभंग सेवेकरिता अर्थात निरूपणाकरिता निवडलेला असून सेवेला अर्थात निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. अभंग ऐकला की बऱ्याच वारकऱ्याला वाटेल हा अभंग नाम या प्रकरणातला आहे. पण शास्त्राचा जर विचार केला बरं का बाबा, हा नामही प्रकरणामध्ये बसतो आणि उपदेशही प्रकरणामध्ये बसतो. आणि म्हणून प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज जीवाला उपदेश करतात. काय उपदेश जीवाला? आला या मृत्यू लोकामध्ये, मग बाकी काही करण्यापेक्षा तुकोबाराय म्हटले आम्ही सांगतो ते करा. मग काय सांगतात तुकोबाराय उर्वरित वेळेमध्ये आपल्याला पाहायचंय. खऱ्या अर्थानं सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम स्वर भास्कर स्वर सम्राट यांची सुंदर अशी प्रथम चाल आपण ऐकली. आदरणीय बाबांचं नाव काय? नवसुपे महाराज. एका बाबांकरता जोरदार टाळ्या वाजवा महाराज. बाबांच्या साथीला त्यांचं गायन आहे ते आदरणीय महाराज सानप महाराज. वा, महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हिंगोली का बीड का? आदरणीय गुरुवर्य बाबा आपलं नाव बाळकृष्ण महाराज गावचे वाटतं. आदरणीय बाबांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. तीनही गायनाचार्य सुंदर आहेत, तीनही गायनाचार्य हुशार आहेत. ती गाई करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा, तेवढेच हुशार आदरणीय मृदुंगाचार्य महाराज. काय नाव बाबांचं? सुखदेव महाराज. एकदा सुखदेव महाराजांकरता जोरदार टाळ्या वाजवा महाराज. अतिशय हुशार मृदुंगाचार्य, तेवढेच हुशार सृष्टीमाले दादा. एकदा दादा करता जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. आणि या तिघाईपेक्षा हुशार तुम्ही ऐकणारे सर्वजण एकदा तुमच्या करता जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही सर्वच हुशार आहे, मग सांगणारा काय येडपाट आहे काय? सांगणारा सुद्धा हुशार आहे. हा, टाळी नसती वाजवली तरी जमलं असतं. 7 ते 9 आपल्या कीर्तनाची वेळ होती. पाहता पाहता 8 वाजले. म्हणजे किती वेळ राहिला बाबा माझ्याकडे? 1 तास उरीला बाबळे महाराजाशी 1 तासामध्ये मला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. 9:15च्या पुढे मी 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. कधी 9:15 वाजतील तुमचं तुम्हाला कळणार नाही मायबाप. फक्त एकच विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. जेवढ्या जेवढ्यांच्या कानावरती माझा आवाज जातो
तेवढ्यांनी मात्र कीर्तन सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल. तीर्थक्षेत्र बाभुळवाडे या ठिकाणी गेल्या 56 वर्षापासून भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री केदारेश्वर भगवंताच्या चरणारविंद अर्पण करण्याकरता बाभुळवाड्यातील हा समस्त जनसागर स्वतःच्या तनमन धनानं हा सप्ताह नावारूपाला आणतोय. आणि पाहता पाहता याच सप्ताहाचं 56 वर्ष महाराज आता पूर्णत्वाला चालतंय. 56व्या वर्षातील ही 5 नंबरची अर्थात 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. आदरणीय नवले बाबांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून दिली. गेल्या काही दिवसापूर्वी मी ठिकाणी आपल्या गावातील श्राद्धाच्या कार्यक्रमाला आलो होतो. त्यावेळेस बाबांनी कीर्तन ऐकलं, मला म्हटले, बाबळे महाराज काय तुम्हाला आमच्या सप्त्यामध्ये यावं लागेल महाराज. म्हटलं येतो बाबा, चिंता करू नका. नाही म्हणे महाराज, 20 ला सुरुवात आहे, 27 ला काला आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा म्हणे. म्हटलं सावकार, 10वा सोडून कोणता बी घालावा त्याची चिंता नाही. अनुषंगाने आजचा हा 5वा दिवस माझ्या वाट्याला आला. अतिशय सुंदर सेवा मी पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करणारे देवा, माऊली ज्ञानोबराय पासून जगद्गुरु श्री संत तुकोबरायांपर्यंत जेवढी काही वारकऱ्याची मांदी आली आहे, त्या वारकऱ्यातील मांदियातील ज्ञानोबा तुकोबरायांनी आपल्याला उपदेश केला. महाराज मी नेहमी सांगत असतो, पण शास्त्र उपदेशाची काही प्रकरण आपल्या समोर मांडतात. काही उपदेश असे, काही गोष्टी या संसारातल्या आशा आहेत त्या विचारल्या तरच सांगाव्या. काही गोष्टी आशा आहेत त्या विचारण्याची वाट पाहू नये. आणि काही गोष्टी अशा आहेत बाबा ती विचारल्या तरी सांगू नये, पहिल्यापासून आहे का. काही गोष्टी अशा आहेत जेवढं विचारेल तेवढं सांगावं. उदाहरण आहे का, आपल्या या बाभुळवाड्यातील सप्त्यातील मी कीर्तन करून गेलो आणि काही दिवसांनी तुम्हाला आमच्या भागातला एखादा व्यक्ती भेटला. बा काय हो, पुण्या गावचे? नाही म्हणे बाभुळवाड्याचे. बर, बाभुळवाड्यामध्ये केदारेश्वर भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता आमच्या गावचे पाबळे महाराज आलते जणू. ते म्हटले हो आलते 5व्या दिवसाला. मग काय हो, कसं आहे पोरग? काय विचारलं त्यानं? बोला ना, कसं आहे पोरग? बस आता त्यांनी जर गुण विचारले तर तुम्ही गुण सांगायचे, त्यांनी जर दोष विचारले तर तुम्ही दोष सांगायचे. त्यांनी जर गुण विचारले आणि तुम्ही दोष सांगितले तर तुमच्या मस्तकावरती पाप. याच्या पुढे ऐकायचं काय? त्यांनी जर दोष विचारले आणि तुम्ही गुण सांगितले तरी मस्तकावरती पाप. महाराज त्यांनी जे विचारलं ते आपण सांगायचं. काही गोष्टी अशाच जेवढ्या विचारेल तेवढ्या सांगायच्या. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. कुठली गोष्ट आहे का? आपल्या बाभुळवाड्याला चौक आहे का? आहे ना दादा, या मॉनिटरचा थोडासा आवाज वाढवा बरं. आणि असा घुमू नका देवा आवाज, गेंदा थोडासा कडक करा, शार्प. राम राम विठ्ठल विठ्ठल. कुडाल आपलं सांग म्हणावं, तुला काय आणलं आहे की नाही? कुडाल तर वा 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 गुरुजी. बाभुळवाड्याला चौक आहे महाराज. आपल्या चौकामध्ये तुम्ही बसलेले, तुम्ही वारकरी आहात. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बाळाला बुक्का लावता. सत्य बोल मुख्य व्रताचं तुमचं जीवन आहे. तुमच्या समोरून एखादी गावरान गाय पळत जाताना तुम्हाला दिसते. माघारून एक कसाई आला. कसाई कळतो तुम्हाला? ज्याचा स्वभाव कसाई तो कसाई महाराज माघारून पळत आला. महाराज काय गाय जाताना पाहिली का महाराज? तुम्ही गाय जाताना पाहिली देवा. गाय पुण्या दिशेने गेली तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग मोकळं उत्तर द्या माईबाप मला, त्या कसायाला गायची दिशा सांगावी का? नाही सांगावी महाराज. का नाही सांगावी? जर त्या कसायाला गाय पुण्या दिशेने गेले हे आपण सांगितलं आणि कसायानं जर गायीची हत्या केली, जेवढं पाप कसायाच्या मस्तकावरती ना देवा तेवढं पाप तुमच्या मस्तकावरती. दोघाशी पतन सारिखे. म्हणून काही गोष्टी अशा आहेत त्या संप्रदायातल्या, त्या विचारल्या तरी सांगू नये. आणि काही गोष्टी अशा आहेत ती विचारण्याची वाट पाहू नये महाराज. कुठली गोष्ट? त्याच चौकामध्ये तुम्ही बसलेला आहे, समोरून एखादा आंधळा व्यक्ती चालत आलेला आहे. आंधळ्याच्या काही पावलावरती खड्डा आहे देवा. आंधळ्याला खड्डा दिसत नाही, तुम्हाला खड्डा चांगला दिसतो. मोकळं उत्तर द्या माय मला. आंधळ्यानं खड्डा विचारण्याची आपण वाट पाहावी का? नाही पाहावी. मग आंधळ्याला धराव आणि नीट खड्ड्यात नेऊन घालाव. नाही नाही, मग कसं? आंधळ्याला धराव आणि चांगला मार्ग दाखव का? आंधळ्याला खड्डा दिसत नाही, तुम्हाला खड्डा दिसतो. तुमचा स्वभाव पाहिजे की आडराने गुंतलेल्या मानवाला चांगल्या मार्गाला पोहोचवणे. अगदी तसं तुम्ही आणि मी आंधळे, पण तुमच्या आणि माझ्यासारख्या आंधळ्या माणसाला
जीव पदापासून शिव पदापर्यंत पोहोचवणं हा संताचा स्वभाव आहे महाराज. तुका म्हणे कैसे आंधळे जन, कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरवणी खऱ्या देवा. तुम्ही आम्ही आंधळे पण तुमच्या माझ्यासारख्या आंधळ्या लोकाला चांगल्या मार्गापर्यंत पोहोचवणं हे संताचा स्वभाव आहे महाराज. खोटं वाक्य बोलू का? संताचा स्वभाव नाही, संताचा मूळ स्वभाव आहे की आडराने गुंतलेल्या मानवाला जीवाला शिव पदापर्यंत पोहोचवणं महाराज. बुडत हे जन न देखबी डोळा तो कळवळा आज 5वा दिवस आहे, अजून 3 दिवस तुमच्याकडे आहे. गायनाचार्याने सुंदर प्रमाण दिलं. आमच्या बाबांचा एखादा चांगला बोल आवडला का बिंदास्त टाळी वाजवायची महाराज, घाबरायचं नाही. का? त्याचा फायदा आम्हाला कोणाला काहीच नाही, त्याचा फायदा तुम्हाला देवा. कधी वेळ भेटला की सांगून जाईल. विठाल विठाल बुडत हे जन न देखबी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. संताचा स्वभावच आहे की आडराने गुंतलेल्या जनाला सन्मार्गाला लावायनं आणि सन्मार्गाला नेऊन देवाच्या पायापर्यंत पोहोचवणं. एक मोठं वाक्य बोलू का? नुसता स्वभाव नाही, संताचा मूळ स्वभाव आहे देवा. स्वभाव कधी कधी बदलू शकतो पण मूळ स्वभाव बदलणं एवढी सोपी गोष्ट नाही देवा. आता मी तुमच्या समोर बाबुळवाड्याला कीर्तनाला यायचं म्हणून इस्त्री करून कोट घातला, इस्त्री करून त्या ठिकाणी कुर्ता घातला, इस्त्री करून फेटा बांधला. तुमच्या समोर यायचं म्हणून फॅरन लवली लावून बाबा तुमच्या समोर आलो. लावली नाही पण सांगतो, मोकळं उत्तर द्या सर्वांनी मला. मी घरी एवढंच फ्रेश राहत असेल का? हा नाही, तुम्हाला काय माहिती. पण मोकळा आहे. मग प्रश्न आहे महाराज, जेवढे फ्रेश तुम्ही कीर्तनाला आला एवढ्या फ्रेश आहे घरी राहणं साहजिक आहे का? अजिबात नाही. घरी बरमुड्यावर पण राहू शकतो ना, राहू शकतो महाराज. का? कारण इथं आलो तो माझा वरपांगी स्वभाव आहे 2 तासात बदलणार आहे. जो घरचा 22 तास स्वभाव आहे ना तो मूळ स्वभाव आहे महाराज. आणि म्हणून आमच्या बाबांचं एक वाक्य आहे. बाबा म्हणतात कीर्तनकार 2 तास काय सांगतो याच्यापेक्षा 22 तास काय करतो हे कधीतरी पहा देवा. आणि वरपांगी स्वभाव येत राहतो, बदलत राहतो, पण मूळ स्वभाव कधी बदलत नाही महाराज. मी नाही बोलत, महाराज सांगतात. आधी होता बाग्या, 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 आधी होता बाग्या. वयोगी झाला बाग्या, वयोगी झाला बाग्या, वयोगी झाला बाग्या, वयोगी झाला बाग्या. स्वभाव जाईना येळवट होईना, स्वभाव जाईना येळवट राहिना, स्वभाव जाईना येळवट राहिना, स्वभाव जाईना येळवट राहिना. आधी होता वाग्या, दैव योगी झाला पाग्या, पण मूळ स्वभाव बदलत नाही महाराज. तसा संताचा स्वभावच आहे की आडराने गुंतलेल्या जनाला सन्मार्गाला लावणं महाराज. आणि म्हणून तुकोबारायांनी तुम्हाला मला अभंगामध्ये उपदेश केला. शास्त्र आम्हाला असं सांगतं, उपदेश त्या गोष्टीचा करावा ज्याचा आपल्याला काहीतरी अनुभव. तुकोबाराय आम्हाला उपदेश करता तुकोबाराय, मग तुम्हाला काय अनुभव?
तुकोबाराय म्हणतात मला याचा अनुभव आला. तुका म्हणे चाकून सांगे आणि मज अनुभव आहे. असं वाटतं बाबा याच्यातला एखादा गुळाचा खडा उचलाव आणि महाराजांच्या तोंडात घाला. महाराज बस एवढ्यावरती थांबू नाही वाटत. असं वाटतं याच्यातली एखादी वयस्कर म्हातारी उचलावी, महाराजांवरती बिंगवावी आणि वडा आहे का आपल्याला नाही कीर्तनात ठेवावी. महाराज विठाला विठाला. गायक वादक जणू काय आमच्या बाबांच्या वाक्यात सापानं काट तीन टाकावी एवढे चपोलेत महाराज. वा वा. कुठं आलता आपलं तुकोबाराय म्हणतात महाराज आम्ही जे तुम्हाला सांगतो त्याचा आम्हाला अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगट. आम्हाला त्याचा अनुभव आहे. परिणाम आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि मी नेहमी सांगत असतो महाराज ज्यांनी सोडलंय त्यांनी त्याच्याबद्दल सांगावं, ज्यांनी भोगलंय त्यांनी त्याच्याबद्दल सांगावं. ज्याला अनुभव नाही माऊली म्हणतात त्यांनी सांगणं म्हणजे ते बरं नाही महाराज. आणि म्हणून नेहमी सांगतो मी ज्यांनी अनुभव नाही त्यांनी समाजापुढे तो अनुभव मांडावा. महाराज बापानं बाळ्याला सांगितलं बाळ्या काय बिडी पेटून आण. बाळ्या बाळ्या बिडी पेटवायला गेला चुलीवरती. चूल कळते का बाबुलवाड्यामध्ये? हा पूर्वी होती आता आहे का? आहे ना. तुमचं गाव चांगलं आहे. मग आमच्या तिकडे गॅस आले देवा. पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वी आमच्या इकडे चुली होत्या. आता गॅस आला. पूर्वीचा काळच चांगला होता. मी इथं बसलेल्या माझ्या आजीला एक प्रश्न विचारतो. आजी तुमच्या नातवासारखं आहे मोकळं उत्तर द्या. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही किती वाजता उठायच्या? 4ला. वा वा 4 वाजता उठायच्या. आणि काय करायच्या उठून? असं मोबाईल घ्यायच्या म्हणायच्या बाई माझ्या इंस्टाग्रामला कोणी कोणी फॉलो केले, कोणी कोणी व्हॉट्सअपला मेसेज केलाय. हा नाही नाही. मग जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काशी होणे. पूर्वीचा काळ होता महाराज. पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वी जर आजीनं भाकर भाजली चुलीवरती तो भाकर फुगायची. फुगत होती का नव्हती आजी? आता करणारी फुगती. झालं विठ्ठल. तुकोबाराय म्हटले आम्हाला अनुभव आहे. बापानी पोराला सांगितलं बाळ्या बिडी पेटून आण. पोरग गेलं चुलीवरती बिस्तावरती बिडी धरली पेटवली बाबापाशी आणून दिली. बिडी बाबापर्यंत येऊपर्यंत विजून गेली. बाबा का? बिडी एवढी जात इमानदार आहे तिला ओढल्याशिवाय ती पेटत नाही. महाराज बापापर्यंत येऊपर्यंत विजून गेली. बापानं बिडी पाहिली. बाळ्याला सांगितलं बाळ्या काय अरे आयुष्यात साधा बिडी पेटू शकला नाही काय करशील उभ्या आयुष्यात? पोराला राग आला महाराज. पोरानं बापाच्या हातातली बिडी हिसकून घेतली आणि बिडी बिस्तवावरती धरली पेटवली. जशी आणली महाराज तशी विजूच दिली नाही. काय कळतंय का? नाही तर घरी गेला कळलं. विठाल विठाल. सांगावं त्याने ज्याला काहीतरी अनुभव आहे. महाराज परवा दिवशी माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झालं एक पोरग माझ्या जवळ आलं. नुसतं आलं नाही माहित तंबाखू चोळीत आलं. माझ्यापेक्षा लहान होतं. मला वाईट वाटलं. म्हटलं बाळ्या अरे महाराज जरी दिसत नसलो तरी महाराज आहे बाळ्या. अरे मंडपात तरी किंमत ठेव. तंबाखू खाऊ नको माझ्या देखत. मला म्हटला महाराज तुम्ही काय? मी माझ्या घरच्याला घाबरत नाही. म्हटलं घरच्याला कुणाला? वडिलाला घाबरत नाही महाराज. वडिलाला घाबरत नाही महाराज. तेवढं बोलत होतं महाराज. तेवढं त्याच्या वडिलांनी लांबून पाहिलं. म्हटलं बाळ्या वडील पाहतायत बघ. महाराज तेवढं वाक्य ऐकलं आणि बाळ्यानं ती तांबाखूची पुडी जे मळीत होतं ना अशी मूठ माग लपवली महाराज. म्हटलं बोलून गेलं गड्या पण पस्तावलं. म्हटलं बाळ्या इतके वेळ म्हणत होता वडिलाला घाबरत नाही. आता रे आता कस काय तांबाखू माग लपवली?
मला म्हटला महाराज मी त्याला घाबरत नाही, ती अवलाद मायातली निमी मागती म्हणला. त्यांनी कवा उपदेश केला पोरं सुधारायची महाराज? उपदेश त्याने करावं, त्याला काहीतरी अधिकार पाहिजे, अनुभव आला पाहिजे. तुमचं वय किती आहे उपदेश तिचं किंमत ठरत नाही महाराज. लोक बरीच जण म्हणतात महाराज आमचे उगच केस पांढरे झाली का, तुला कॅल्शियम कमी पडलं देवा. केस पांढरी व्हायचं वयात ज्ञानाचा काही तीळ मात्र संबंध नाही. शास्त्र आम्हाला सांगतं मूर्खस्ते गात्रान वर्धती किंतु ज्ञानमन वर्धती. मूर्ख माणसाचे अवयव वाढतील पण मूर्ख माणसाचं ज्ञान वाढत नाही महाराज. ज्ञान वाढण्याकरता त्या गोष्टीतली परिपक्वता मानवापाशी असली पाहिजे महाराज. लोक इतक्या दिवस म्हणायची महाराज आमच्या इतकाले पावसाळे कोणी पाहिले नाही. मी आता छाती ठोकून सांगतो महाराज आमच्यासारखा उन्हाळ्यात पाऊस कोणी पाहिला नाही. विठाल विठाल तुकोबानी जीवाला उपदेश करावा आणि त्या मार्गाने जीवानं परिक्रमण करावं देवा. एक मोठं वाक्य बोलू का? ज्ञानोबा तुकोबानी दाखवलेल्या मार्गाने ज्याने परिक्रमण केलं तो जीव पदापासून शिव पदापर्यंत गेला महाराज. ज्ञानोबा तुकोबानी दाखवलेल्या मार्गाने गेलेला जीव आतापर्यंत पतनाला गेला नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला महाराज. कधी गेला ताहिलानगर जिल्ह्याला? ताहिलानगर जिल्ह्याला नेवासा नावाचा तालुका येतो देवा. त्या नेवासा तालुक्यामध्ये पैस खांबाचं मंदिर आहे. अरे निर्जीव खांबाने ज्ञानोबा तुकोबानी दाखवलेल्या मार्गाने परिक्रमण केलं, परिणाम नेवास्याला निर्जीव खांबाचं मंदिर झालं. कधी गेलात पुण्यातील लोहगाव तीर्थक्षेत्राला तर त्याच लोहगावला निर्जीव दगडाचं मंदिर आहे महाराज. दगडानं ज्ञानोबा तुकोबानी दाखवलेल्या मार्गाने परिक्रमण केलं, परिणाम दगडाचं मंदिर झालं. कधी गेला जुन्नर तालुके आळे नावाच्या तीर्थक्षेत्राला तर त्या आळ्याला निर्बुद्ध रेड्याचं मंदिर आहे महाराज. का? कारण त्या रेड्यानं ज्ञानोबा तुकोबानी दाखवलेल्या मार्गाने परिक्रमण केलं. मायबाप सामान्य गोष्टी परिक्रमण करतात तर या पदापर्यंत पोहोचतात. तुम्ही आणि मी तर सामान्य मानव आहे, आपण पुण्या पदापर्यंत पोहोचेल कधीतरी विचार करा देवा. तेनेची पंख
टाळी वाजवायचं त्यांच्या अजून लक्षात आहे महाराज. इकडून सुरुवात होती मग इकडे वाजवते महाराज. उगाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना बहीण नाही म्हणलं, लाडकी बहीण म्हणलं. आला का हप्ता? आला ना? बरं. विठाला विठाला भरपूर प्रमाण आमच्या बाबानं. महाराज ज्ञानोबा तुकोबाने दाखवलेल्या मार्गाने परिक्रमण करणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे. पण कानाला हात लावून एक वाक्य बोलतो देवा, तुमच्या आणि माझ्यापेक्षा दगड बरी आहे. तुम्ही म्हणसाल बाबळे महाराज, लहान लेकराला कोणतरी शांत करावं तिकडचे, खाली बसवा त्याला. विठाला 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 तुमच्या आणि माझ्यापेक्षा दगड बरी आहेत देवा. तुम्ही म्हणसाल बाबळे महाराज, एवढा लांबून तुम्हाला कीर्तनाला बोलवलं आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगता आमच्यापेक्षा दगड बरी कस काय? त्याचं उत्तर ऐका. माझ्या सकट सगळ्यापेक्षा दगड प्रामाणिक. का माहितीये? ज्ञानोबा तुकोबाने गाथा ज्ञानेश्वरी लिहिली जीवा करता. मोकळं उत्तर द्या माई मला. ती गाथा समाजानं वाचली का पाण्यात बुडवली? बोला ना. तुम्ही आजारी आहेत का? नाही, पुढचे बोलतात, मागचे नाराज आहे का माझ्या? हा, उपवासामुळे तसं झालं. माझ्या गळ्यात तुमच्या इकडे काय म्हणतात? होईला माळ म्हणतात ना. म्हणजे अर्थी माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, त्या अर्थी मी माणसं तर घात नसेल ना. मोठ्याने बोला मग. विठाल विठाल तुकोबानी गाथा लिहिली समाजा करता, पण ती गाथा समाजानं पाण्यात बुडवली देवा. पण तीच गाथा तारण्याचा जर प्रयत्न कोणी केला असेल तर ती गाथा इंद्रायणी काठच्या दगडानं तारली. आणि म्हणून मी म्हणतो आपल्यापेक्षा दगड प्रामाणिक. दगडा सहित वह्या जळी, दगडा सहित वह्या जळी, दगडा सहित वह्या जळी, दगडा सहित वह्या, दगडा सहित वह्या, दगडा सहित वह्या, गाथा तारणारी दगड आहेत. आणि म्हणून मी म्हणतो आपल्यापेक्षा दगड प्रामाणिक आहेत. अजूनही पटत नसेल तर पुढचा दृष्टांत देऊन जाईल देवा. माझे तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि तुकोबारायची मुलगी धावा करायला लागली भागीरथा. बाबा बाबा माघारी या बाबा. अवलेकीच्या प्रेमापोटी बापाला वैकुंठातून माघारी यावं लागलं. नवल नाही देवा. माझे तुकोबाराय माघारी आले आणि भागीरथानं तुकोबा करता शेवया बनवल्या बाबा. तुमचा करता केल्या बाबा. खा ना बाबा. तुकोबारायांनी शेवयाची वाटी पाहिली महाराज. तुकोबारायच्या डोळ्याला धारा लागल्या. भागीरथा काय? अगं वैकुंठातून आलो माघारी तुझ्या करता आणि या कोरड्या शेवया देते मला. मग दूध टाकेच्यामध्ये. भागीरथाने तेवढं वाक्य ऐकलं आणि भागीरथाच्या मुखातलं वाक्य, बाबा अहो घरात चिमणी कोकायला जाणार नाही बाबा. दूध कुठून आणू बाबा? एक काम कर मग, माझ्याकडे दे वाटी, मी आणतो दूध. कोण देवा? आणू रेणू या चोकडा तुका आकाशा एवढा अधिकार ज्याचा आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. हे सामर्थ्य ज्यांच्याकडे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका आले. हे व्रत ज्यांचे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येराने व्हावा भार माती. हे वक्तव्य ज्यांचे ते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज समाजाच्या दारामध्ये वाटीभर दुधा करता देवा. पण त्या काळच्या कर्मकांडी समाजानं माझ्या तुकोबाच्या वाटीमध्ये दूध टाकलं नाही महाराज. वाईट वाटलं तुकोबारायांना. माघारी आले गावामध्ये आणि गावच्या महादेवाच्या मंदिरासमोरच्या दगडाच्या नंदीची पूजा केली देवा. परिणाम दूध नंदी
ते पुजिले आणि दूध नंदीचे काढिले. सजीव समाजानं माझ्या तुकोबाच्या वाटीमध्ये दूध दिलं नाही देवा, पण निर्जीव दगड दूध दिल्याशिवाय राहिला नाही. आणि म्हणून मी म्हणतो आपल्यापेक्षा दगड प्रामाणिक आहे. आपल्या गावामध्ये दूध गाय दूध देते का बैल दूध देतो? हा, गाय देते ना. सजीव गाय देते का निर्जीव गाय देते? सजीव गाय देते महाराज. माझ्या तुकोबाला सजीव समाजानं दूध दिलं नाही, पण निर्जीव दगड दूध दिल्याशिवाय राहिला नाही महाराज. याच्याही पुढचा दृष्टांत देतो तुम्हाला, आपल्या गावातला देतो. तुम्ही म्हणसान बाबळे महाराज बाबुलवाड्यामध्ये तर तुम्ही दुसरी वेळ येण्याची, आणि तुम्हाला एवढं कसं माहिती आमच्या गावाबद्दल? तुम्हाला कळतं देवा थोडं थोडं. देऊ का तुमच्या गावातला दृष्टांत? बोला ना, देऊ का? ऐका. आपल्या गावामध्ये दोन भावाची भांडणं झाली. हो नाही, कुणाची पण झाली. आता घरोघरी मातीच्या चुली होतात. दोन भावाची भांडणं झाली महाराज. कशावरून? बांधेवरून. गावातले पंच एकत्र आले. दोनही भावाच्या बांधा मोजल्या. उजव्या हाताला रामरावाचं वावर, डाव्या हाताला शामरावाचं वावर, आणि मध्ये खून म्हणून दगड रोवला. रोवतात का आपल्या गावात? खून म्हणून दगड रोवला देवा. 4 दिवसांनी पाहिलं जातं दगड 4 हातांनी रामरावाच्या वावरात गेलेला असतो. मोकळं उत्तर द्या सर्वांनी मला, दगड जातो का नेला जातो? वा वा वा. जे बोलत नाही ते दगड नेणारे म्हणायचे का? दगड जातो का नेला जातो? दगड नेला जातो देवा, दगड जात नाही. म्हणजे आजही दगड प्रामाणिक आहे, माणसं प्रामाणिक नाही. तुका म्हणे आईसी बुद्धी जाची जड, आणि त्याहूनही दगड बरे देवा. एक दगड एकदा मंदिरात जातो तर दगडाचा देव होतो. त्याच मंदिरात तुम्ही आणि मी दररोज दर्शनाकरता जातोय माईबाब. आपला चांगला माणूस होत नाही, शोकांतिक आहे. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला जातो त्या दिवसापासून दगडाचा विठोबा होतो. ज्या दिवशी दगडाला भंडारा लावला जातो त्या दिवसापासून दगडाचा खंडोबा होतो. ज्या दिवशी दगडाला गुलाल लावला जातो त्या दिवसापासून दगडाचा कानोबा होतो. आणि ज्या दिवशी दगडाला शेंदूर लावलं जातं ना मायबाप, त्या दिवसापासून दगडाचा मारुती होतो. या नरदेहाला असा नेमका कोणता रंग लावावा, निदान याचा माणूस होईल महाराज. आज माणसाच्या गर्दीमध्ये माणसाची सुंदरता आहे, आणि म्हणून एवढे मोठे सोहळे करणं ही काळाची गरज आहे. लोक म्हणतात मांजरी आडव्या गेला की काम होत नाही. नारदाच्या गादीवरून एक मोठं वाक्य बोलून जाईल देवा. एक नाही, हजारो मांजरी आडव्या जाऊ द्या, हजारो. तुमचं काम यशस्वीरित्या पार पडल्याशिवाय राहणार नाही. पण एक जरी माणूस आडवा गेला ना, एवढा मोठा जरी सप्ताह असला तरी बंद करावा लागतो. मांजरापेक्षा बेकार आवला द्या नरदेहाचे महाराज. आणि म्हणून माणसाला माणूस करण्याकरता, जीवाला शिवपदापर्यंत पोहोचवण्याकरता ज्ञानोबा तुकोबांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जाणं जीवाचं आद्य कर्तव्य. काय मार्ग ज्ञानोबा तुकोबांनी सांगावं? जीव पदापासून शिव पदापर्यंत जर पोचायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं भजन करा म्हणे. का? कारण ते भजन या देहातून घड, याच देही घडे देवाचे भजन. आणि अनेक हे ज्ञान नो हे खोटे, पशु काय पाप पुण्य जाणती, आणि उत्तम मध्यम भोग भोगेती. असे पशु आले तर हाणून देतात महाराज, त्यांना कीर्तन ऐकू देत नाही. विठाल विठाल. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली. या देहातून ते साध्य. तुम्हाला न जेवण करता, न पाणी पिता जिवंत जरी राहायचं असेल तर त्याचं भजन करा. राहायचं का तुम्हाला? उपाय सांगू का? कोणीच बोलत नाही. कॅन्सर राहायचं महाराज. कोण मरायला तयारी? ऐका उपाय. न जेवण करता, न पाणी पिता, फक्त माझ्या भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचं मुखाला भजन असेल ना, श्वासागणीच मुखाला भजन येऊ द्या, तुमच्या केसाला धक्का लागत नाही महाराज. तुम्हाला नाही पटायचं पटवून देतो. कधी गेला ताईलानगर जिल्ह्याला तर नगर पंढरपूर हायवेला गाडी लावा तुमची. सोलापूर हायवेला गाडी लागेल, पण नगर पासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती गाडी जाऊ द्या. मांदळी लावा तर तीर्थक्षेत्र लागेल. त्या मांदळीला आत्मारामगिरी नावाचे साधू आहेत. 22 वर्ष झालं साधूच्या मुखामध्ये अन्न पाण्याचा त्याग आहे. साधूच्या केसाला धक्का लागला नाही. ताकद त्याच्या नावात आहे महाराज. त्याच्या नावात किती ताकद आहे सांगू? तुमच्याकडे सगळ्याकडे मोठे मोबाईल आहे. आपलं कीर्तन झालं का युट्यूबला एक नाव सर्च करा महाराज. नाव आहे प्रेमानंद शास्त्री. गेल्या 17 वर्षापूर्वी प्रेमानंद शास्त्रींना डॉक्टरांनी सांगितलं, शास्त्री काय तुमच्या दोनही किडन्या फेल झाल्या शास्त्री, फार फार तर 1.5 वर्ष जिवंत राहू शकता. आणखी जगायचं असेल तर किडनी बसावी लागेल शास्त्री. पर्याप्त पैसा शास्त्रींकडे नाही. हातातले रिपोर्ट हातात ठेवले आणि शास्त्री दवाखान्याच्या बाहेर आले. रिपोर्ट पाहिले आणि वरच्या पांडुरंगाला सांगितलं, देवा
आजपर्यंत या जगाला सांगत आलो देवा, तुझ्या नावात ताकद किती देवा. आज दाखवून देण्याची वेळ आली देवा. आजपासून हा प्रेमानंद शास्त्री माझ्या उजव्या किडनीला नाव देतो श्री राधा आणि डाव्या किडनीला नाव देतो श्री कृष्ण. मायबाप 17 वर्ष झालं, 17. प्रेमानंद शास्त्रीच्या केसाला धक्का लागला नाही. ताकद त्याच्या नावात आहे महाराज. किती ताकद आहे त्याच्या नावात. आवडीने भावे हरी नाम पाचर कळते का इकडे? घोड्याचा टिकावाचा दांडा ढिल्ला झाला की त्याला मध्ये एक लाकूड ठोकलं जातं. काय म्हणतात तुमच्या भागात त्याला? पाचरच म्हणतात ना. म्हणजे आमची तुमची भाषा सारखीच आहे. आमच्या गावात माणसं मेल्यावर जळतात, आपल्याकडे कसं जीव गेल्यावर सारखंच आहे ना. हा नाही नाही, भाषेत फरक असतो. तुपदार महाराज, परवा दिवशी मी त्या लातूरला कीर्तनाला गेलो आणि मला जायला थोडा उशीर झाला. 7चं कीर्तन 7:15 वाजले महाराज. जवळजवळ लातूरचा गेलो, नियोजकाला कॉल केला. आलो म्हटलं मी, सुरू करा. महाराज माझी गाडी अशी मंडपापाशी गेली, 10-12 नियोजक माझ्याकडे पडत आले. मी गाडीच्या खाली उतरलो. नियोजक माझ्याकडे पाहून म्हटले, महाराज कवाशी आल्या? म्हणलं आल्या? ईश्वर महाराज म्हणलं, मी काही साडी तर नाही ना घातली बाबा, आल्या? ते मला म्हणले, बाबळे महाराज आमच्या इकडे पुरुष असो नाही तर स्त्री असो, आमच्या इकडे आल्याच म्हणते. भाषेतला फरक आहे महाराज. आमची वृंदावनला कथा होती महाराज, तिकडली भाग थोडा वेगळा महाराज. आम्ही कथा केली आमचे 10-12 जण सोबत आणि एक आजी आमच्याकडे आली. बाबळे महाराज उद्या शेवटचा दिवस महाराज, गावाला चालले महाराज. माझी इच्छा माझ्या घरी भोजनाला या. म्हटलं आजी येतो. काय करू जेवायला? म्हटलं आजी तुमच्या इकडे काय आम्हाला माहित नाही, जे चांगला पदार्थ आहे तुमच्या आवडीचा करा. नाही आजी, नाही महाराज तुम्ही जे सांगाल तो पदार्थ करते. म्हटलं आजी मला तिकडलं काही माहित नाही, तुमच्याकडे जो पदार्थ चांगला आहे तो पदार्थ करा महाराज. आजी मला म्हटली, महाराज रजनीगंधा करू का? रजनीगंधा म्हणलं, माय बाप तुम्हाला कसं तोंडाला पाणी सुटलं, तसं नाव ऐकूनच मला वाटलं रजनीगंधा. म्हणलं आजी करा. सकाळी काल्याचं कीर्तन झालं, दुपारी 2 वाजेपर्यंत नाश्ता केला नाही. कशाच्या आशेनं? रजनीगंधाच्या आशेनं महाराज. 2 वाजता आजीच्या घरात गेलो रजनीगंधा करायला. आमच्या अण्णा आम्ही सर्वांच्या अशा पंक्ती बसल्या. त्या मावशीने रजनीगंधा केला होता महाराज. रजनीगंधा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नव्हतं. रात्रीच्या शिळ्या भाकरी सकाळी मीठ लावून दिल्या होत्या बस. म्हणजे भाषेतला फरक असतो महाराज. तशी माझी भाषा कळते ना तुम्हाला. हा पाचर आहे महाराज आमच्या बाबांचा आवाज. आणि ठिकाणी यालाच म्हणतात खरं कीर्तन महाराज. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनकारानं दांड्यात असून सरळ करणं आणि गायकाने त्याच्यामध्ये पाचऱ्या ठोकणं महाराज. आता काही दांड्यात कुचक्या झाल्या, त्याला कीर्तनकार काय करू शकत नाही. विठाल विठाल. आणि माझं तर कीर्तनामध्ये नेहमी म्हणणं असतं महाराज, मी कधीच गायकांना बंधन करत नाही प्रमाण म्हणायला. बिंदास्त म्हणायचं ईश्वर बाबा, बिंदास्त, चिंता करायची नाही. फक्त सिंगल चाली लावायच्या. बरं एवढ्या तिघांकडे माहिती मग त्यांनीच म्हणायचं असं काय नाही. याच्यातलं एखाद्या बाळगोपाळाला वाटलं महाराज काहीतरी प्रमाण द्यावं, आमच्या बाबाच्या संस्थेतले बिंदास्त प्रमाण द्यायचं महाराज. बरं एवढ्यानीच द्यायचं याच्यातही काही नवल नाही बाबा. तुम्हाला जरी वाटलं ना एखादं प्रमाण द्यावं तर तुम्ही बी प्रमाण द्या बरं. बरं जे वारकरी त्यांनी द्यायचं याच्यातही काही नवल नाही. खाली बसलेल्या एखाद्या माता माऊलीला वाटलं बाई पोरग लय भारी बोलत आणि मला काहीतरी आठवत तर तुम्ही सुद्धा प्रमाण द्या बरं का. माझी बिंदास्त प्रमाण घेतो, ऍडजस्टमेंट करून घेणारा महाराज आहे. तुमचं प्रमाण जरी बसत नसलं तरी मी बसून घेतो महाराज. फक्त एकच बंधन आहे माझ्या कीर्तनामध्ये, प्रमाण कीर्तनातलं असावं, पिक्चर मधलं नाही बस. हा तुमचं प्रमाण बसत नसलं तरी मी बसून घेतो महाराज. मी तसं ऍडजस्टमेंट करणारा महाराज. आता वर मी केदारेश्वर भगवंताच्या चरणारविंद त्यांनी दर्शन घ्यायला गेलो आणि आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं. मला म्हटले बाबळे महाराज काय गाव छोटं आहे म्हणे आमचं. म्हटलं बर. दिवस 5वा आहे महाराज. म्हटलं मग अजून वर्गण्या गोळ्या झाल्या नाही महाराज. म्हटलं मग? म्हटले महाराज तुमच्या पाकिटाचं थोडस अवघड आहे. म्हटलं महाराज चिंता करू नका, मी ऍडजस्टमेंट करून घेणारा महाराज आहे. जरी पाकिट दिलं नाही तरी मी वानावळा सुद्धा घेतो. ज्वारी बाजरी मका हरभरा गहू तूर काय झाला असेल एक कोणी टाका माझ्या गाडीत, गाडी मोठी आहे महाराज. चिंता करायची नाही. आमच्या नवले बाबांनी मला आणखी एक वाक्य सांगितलं,
मला म्हणले पाबळे महाराज, काय तुम्ही पहिल्यांदा आले आमच्या घरी बाबुळवाड्यामध्ये? म्हटलं होय. तुम्हाला माहित नाही महाराज, काय आमच्या गावातल्या माता माऊल्या लय भाविक आहे महाराज. म्हटलं कस काय? मला म्हटले पाबळे महाराज, कीर्तन झालं का माता माऊल्या जवळ येतात महाराज. म्हटलं मग दर्शन घेतात महाराज, दर्शन. म्हटलं बाबा याच्यात काय नवल, आमच्या सगळीकडे तेच माता माऊल्या. म्हणजे महाराज आमच्या गावातल्या माता माऊल्या निस्त्या दर्शन घेत नाही. म्हटलं मग 50-50 रुपये देऊन दर्शन घेते. आहे का इकडे पद्धत? आहे का? नाही. आजपासून सुरू करा चांगली पद्धत. माता माऊल्या म्हणतील बाई मी याला आला ना मला पैसे मागायला, आणि आम्ही तर पैसे आणले बी नाही. चिंता करू नका, मी म्हटलं ना ऍडजस्टमेंट करून घेणार महाराज. जरी तुम्ही पैसे आणले नसन तर मी सोनं बी घेतो बरं का. देसान का? देसान ना? 2-2 मणी द्या प्रत्येकीने, चालत जमन का? असंच झालं महाराज. सकाळी त्या कोळगावला वर श्राद्धाचं कीर्तन केलं आणि सहज कीर्तनामध्ये म्हणलं 2-2 मणी द्या. कीर्तन झालं नाही का आजी माझ्याकडे आली. मला म्हणते बाई माझ्या नातवानी दिसतो, किती बोलतो, मागून मागून काय मागवतो. 2च मणी मागवतो. त्या आजीनं मला 4 मणी दिलं. 4 किती बोला ना ईश्वर बाबा, 4. पण असं सोन्याचं नाही दिलं, काळ दिलं. ते म्हणतात बाबळे महाराज मग ते मणी सोडलं का बा? महाराज सोडीत काहीच नाही, काळ मणी आजीच्या पोतीत ओवलं. मग कीर्तनाला आलो बा. विठाल विठाल ज्ञानोबा तुकोबाने दाखवलेल्या मार्गाने गेलेला जीव आतापर्यंत बदनाला गेला नाही महाराज. किती ताकद आहे त्या भगवान परमात्म्याच्या नामाची. आपल्यापैकी आळंदीला कोण कोण गेलो? एवढेच गेले का? बाकीचे नाही गेले. त्यांच्या पायाला हात लावून विनंती, जा महाराज. शास्त्रांनी एक लय गोड उत्तर दिलं महाराज. माऊली ज्ञानोबाराय सांगतात महाराज, मानवानं तीर्थयात्रा करावी, पंढरपूरला जावं, पण आपल्या मागे व्याप जास्त आहे महाराज, जाता येत नाही. मग माझं तर म्हणणं आहे मानवानं वर्षामध्ये 12 वेळा पंढरपुराच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. नाही जमत तुम्हाला, शास्त्र सांगतं निदान 6 वेळा तरी जा. जीवानं सांगितलं आम्हाला 6 वेळा जाता येत नाही. तुकोबाराय म्हटले नाही 6 वेळा, निदान 4 वेळा तरी जा. कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. निदान आषाढी कार्तिकीला पंढरपुराला एकत्र या. लोक म्हटली महाराज आम्हाला आषाढी कार्तिकीला सुद्धा जमत नाही, पेरण्याचा टाइम असतो. जाऊ द्या म्हणे, निदान आषाढीला या, निदान कार्तिकीला या, वर्षातून एकदा या. जीव म्हटला बाबा आम्हाला वर्षातून एकदा सुद्धा यायला पंढरपूरला टाइम नाही. महाराजांनी प्रमाण दिलं. नसेल वेळ तर एक काम करा. काय काम माहितीये का? आपल्याकडे नदी आहे का? नदी पूल आहे का? नदीवरती पुलावरती जायचं, हातामध्ये फुलं घ्यायची महाराज, हातामध्ये बुक्का घ्यायचा, फुलाला बुक्का लावायचा, पांडुरंगाकडे पाहायचं. उपाय सांगतो बरं, आणि देवाकडे पाहून सांगायचं पांडुरंगा तू म्हणतो वर्षातून 12 वेळा दर्शनाला ये, नाही जमत. म्हटलं 6 वेळा ये, नाही जमत. 4 वेळा नाही, एकदा सुद्धा जमत नाही देवा, असं म्हणायचं. आणि फुलं पाण्यात टाकायची, फुलं पडण्याआधी आपण उडी मारायची. कायला राहायचं पंढरपूरला जाता येत नाही तर? विठाल त्याच्या भजनात ताकद किती महाराज. कधी गेला का आळंदीला? आळंदीला योग्याची माऊली, साधकाचे मायबाप महाराज, समाधी माझ्या माऊली ज्ञानोबारायाची. ताकद सांगतो महाराज त्या भगवान परमात्म्याच्या भजनाची. स्वतःच्या काकेमध्ये थोडी अडकावी योग्याच्या माऊलीनं देवा, आणि भिक्षा आणायला निघावं समाजाच्या दारामध्ये. कशाला म्हणतात महाराज भिक्षा लक्ष देऊ नाही का? स्वतः करता मागितले तर त्याचं नाव भीक आहे, परिवाराकरता मागितले तर त्याचं नाव भिक्षा आहे, समाजाकरता मागितलं तर त्याचं नाव दान आहे, आणि संपूर्ण विश्वाकरता मागितलं जातं ना देवा त्याचं नाव पसायदान. ज्या समाजानं माझ्या माऊली ज्ञानोबारायाच्या काठीतल्या जोडीत भिक्षा दिली नाही, त्याच समाजाकरता ईश्वर बाबा पसायदान लिहिणारे माऊली ज्ञानोबाराय. काय ताकदी भजनात सांगतो देवा. स्वतःच्या काकेमध्ये थोडी अडकावी माऊली ज्ञानोबाराय, आणि ताड 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 इंद्रायणीच्या घाटावरून निघावं महाराज भिक्षा आणायला. एखाद्या घरासमोर जावं माऊली ज्ञानोबारायनं हात जोडावान माईला विनंती करावी, आई हे आई आमच्याकरता नाही ग मागत आई, आमचे निवृत्ती दादा मोठे आहेत त्यांना भूक मारता येते आई, आमचे सोपान काका मोठे आहेत त्यांनाही भूक मारता येते आई, पण माझा 6 वर्षाची मुक्ताई नाही, तिला नाही हो भूक मारता येत. आमच्याकरता नाही मागत आई, आमच्या मुक्ताबाई करता मागतो देशील. पण कुणाला दया येत नव्हती महाराज. ज्ञानोबारायाच्या काकेच्या धुळीमध्ये कुणी दगड टाकायचं, कुणी गोटे टाकायचं, कुणी शेण टाकायचं, आणि कुणी अपशब्द बोलून माऊलीला घराच्या बाहेर काढायचं महाराज.
सारं दुःख डोळ्यामध्ये पचवावं आणि योग्याच्या माऊलीनं साधकाच्या मायबापानं महाराज समोरच्या घराकडे जावं, हात जोडावे. आई 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 माझ्याकरता नाही ग मागत आई, माझी 6 वर्षाची मुक्ता आहे ना, उपाशी आई 6 दिवसापासून. आई गेल्यापासून पोटभर जेवली नाही गाई, तिच्याकरता मागतो आई, फार नाही ग मागत, ओंजळभर बघ मागतो आई, देशील. एखाद्या माईला दया यावी देवा. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या काकेमध्ये एखाद्या माईनं ओंजळभर भिक्षा टाका. काय आनंद महाराज. ताटीकडे जातकाने भिक्षापात्र काकेमध्ये अडकावं आणि ज्ञानोबरायानं ताटीकडे निघावं महाराज. वेशीमध्ये विसोबा काका आडवा यायचा, ज्ञानोबाला हात आडवा लावायचा. हे ज्ञाना कुठे गेलतास ज्ञाना? काका काका फार नाही काका, एक ओंजळभर भिक्षा चालवली काका, जाऊ द्या ना हो काका. पण काकाला दया येत नव्हती मायबाप. स्वतःच्या काकेतल्या भिक्षापात्र ज्ञानोबराय काकाला उचकून दाखायचे, पण काका महाराज दया करत नव्हता. ज्ञानोबरायाच्या काकेतल्या जोडीतलं पीठ विसोबा काका मातीत टाकायचा, मातीत टाकून राहत नव्हता मायबाप. स्वतःच्या पायाच्या खेटरानं पीठ माती मोल करायचं. त्याला वाटायचं मी निघून गेलो आणि या ज्ञानानं जर ही भिक्षा उचलली ना तर मुक्ताईची अर्धी भूक भागेल. तेव्हा एवढा अपकार केला माझ्या माऊलीत ज्ञानोबरायावरती. ज्ञानोबरायाने डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबावे, स्वतःच्या काकेमध्ये भिक्षापात्र अडकावं देवा आणि ताड 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 इंद्रायणीच्या घाटापासून आपल्या घराकडे निघावं. स्वतःच्या काकेतली ताटी माऊलीने घराच्या बाहेर टाकावी आणि ताटीचं दार बंद करावं देवा. ताटीचं दार बंद केलं योग्याच्या माऊलीनं, स्वतःच्या पायामध्ये मुंडकं घातलं महाराज माऊली ज्ञानोबरायाने. मुक्ता धावत आली, दादा ए दादा, गेलाय माझा दादा भिक्षा आणायला, आणली असेल माझ्या दादानं भिक्षा. म्हणून आनंदानं मुक्ताबाईनं ताटीच्या बाहेरची ती जोळक उचकून पाहावी आणि आजही त्या भिक्षापात्रामध्ये दगड गोटे शेण पाहिलं आणि मुक्ताबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. दादा समाजानं आजही भिक्षा नाही दिली दादा, जाऊ दे दादा, नसेल देत समाज भिक्षा दादा, पण ऐकणार आहे दादा, माझा दादा कुठे म्हणून मुक्ताबाईनं दादाचा शोध घ्यावा मायबाप. तर ताटीचं दार बंद दिसलं. योग्याच्या माऊलीला ताटीच्या फटीतून पाहिलं मुक्ताबाईनं तर लक्षात आलं महाराज, योग्याची माऊली साधकाची माय स्वतःच्या पायात मुंडकं घालून रडते महाराज. कोण रडतो? म्या बोलविल्या वेधू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगात ते चालीचा हा अधिकार ज्यांच्याकडे. योग्याची माऊली स्वतःच्या पायात मुंडकं घालून रडते महाराज. आदिशक्ती मुक्ताबाईनं ताटीवरती थाप टाकावी, सांगावं दादा ए दादा, रडतो दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन जना
योग्याच्या माऊलीनं ताटुदार बंद कराव. 6 वर्षाची मुक्ताबाई दादाला बाहेर काढते महाराज. ए दादा, अरे योगी आहे दादा. योगी रडत नसतो दादा, जगाचा अपराध सहन करतो ना दादा, त्याला योगी म्हणतात रे दादा. रडण्याचा अधिकार तुला नाही दादा. दार उघड दादा, पण माऊली दार उघडायला तयार नाही महाराज. अरे कधी कधी आपल्या लेकराला महाराज एखादी आई बोलते, मग आई रागाने लेकराला बोलते, त्याला लेकराने रुसायचं नसतं ना दादा. रुसण्याचा अधिकार तुला नाही दादा. कधी कधी आपल्या जिभेला महाराज आपल्या दाताकडून चावलं जातं, मग जीभ रुसते का रे दादा? तसं जीभ रुसत नाही ना दादा, तसं रुसण्याचा अधिकार तुला नाही दादा. तू योगी आहेस दादा. योगी रडत नसतो दादा, ताटी उघड रे दादा. 6 वर्षाच्या मुक्ताबाई जगाच्या माऊलीला उपदेश करतायत महाराज. ज्ञानोबा राहायला ताटीचं दार उघडावं देवा. आज असाच प्रसंग आला होता माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईवर. निवृत्ती दादाला मांड खायची इच्छा झाली महाराज. आणि दादानं सांगितलं, मुक्ता घरात मांड करायची सामग्री आहे मुक्ता? आहे रे दादा. मांड तयार कर मग. आदिशक्तीनं मांड तयार केलं देवा, पण मांड भाजायला खापर लागतं. घरात खापर नव्हतं. खापर म्हणजे मडकं नाही, खापर म्हणजे फुटलेल्या मडक्याचा तुकडा देवा, जो समाजाच्या काहीच उपयोगाचा नाही. पण त्या काळच्या कर्मकांडी समाजानं माझ्या मुक्ताईच्या झोळीत खापरीचा तुकडा टाकला नाही देवा. एखाद्याला मुक्ताईच्या झोळीत खापराचा तुकडा पडावा, पण विसोबा अडवा यायचा त्याही खोपऱ्याचा तुकड्याचा भोगा करायचा देवा. आदिशक्ती रडायला लागल्या, दादा काय पाप केलं रे आपण दादा. समाज आपल्या झोळीत खापराचा तुकडा टाकत नाही दादा. अगं जाऊ दे मुक्ता, तू मांड तयार केलं ना मुक्ता, भाजण्याची व्यवस्था मी करतो मुक्ता. मांड बाहेर आण मुक्ता. मुक्ताबाईनं मांड ताटीच्या बाहेर आणावं देवा. योग्याच्या माऊलीनं स्वतःच्या पोटातला जठर अग्नी प्रज्वलित करावा, स्वतःची पाठ लाल बुंद करावी. मुक्ताला सांगावं, मुक्ता मांड पाठीवरती टाक मुक्ता. मुक्ताबाईनं मांड पाठीवरती टाकले, याच्यात नवल नाही माय. मांड क्षणात भाजून निघले. मांड क्षणात भाजलं, याच्यातही नवल नाही. नवल ऐका, ती मांड भाजताना विसोबा काका लागून पाहत होते महाराज. कोण विसोबा माहिती? त्याने खापर भेटू दिलं नाही तो विसोबा, ज्याने भिक्षा भेटू दिली नाही तो विसोबा. माऊलीचं लक्ष गेलं, विसोबा काका पाहत आहे. माऊलीनं मुक्ताला सांगावं, मुक्ता हे मुक्ता, काकाला आवाज दे मुक्ता. काकाला म्हणावं, काका लांबून काय पाहता काका, जवळ या काका. काकाला जवळ बोलवलं, नवल नाही देवा. भाजलेलं पहिलं मांड काकाच्या ताटात टाकलं. खा काका, खा काका. याला म्हणतात महाराज उपकार. नुसतं एवढ्यावरती नाही राहिले. कधी गेला चौंडा नागनाथाला, तर त्या चौंडा नागनाथाला हिंगोली जिल्ह्यामध्ये विसोबा काकाची महाराज साहित्याचा समाधी आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे आद्य करून विसोबा काका ठरले. का माहितीये? फक्त संगत लागली संतांची आणि मुखात भजन आलं त्या पांडुरंगाचं महाराज. अंतकाळ जवळ आला, माझ्या ज्ञानोबा राहायचा. ठरवलं समाधी घ्यायची, नाही राहायचं आता. जागा निवडली आळंदी रावाचं तीर्थक्षेत्र देवा. योगी मुनी जपी तपी संन्यासी साधक गोळा झाले आळंदीमध्ये. गर्दी जमली देवा आळंदीला. ज्ञानोबा राय समाधीस्थ बसले. समोर ज्ञानेश्वरी ठेवली बा. गर्दीतून वाट काढत काढत 6 वर्षाच्या मुक्ताबाई समोर आल्या. दादा कुठं चाललं दादा? आमची आई निघून गेली दादा, पण आमचा हात तुझ्या हातात गेला दादा. आता तूही चालल्यानंतर आम्ही कोणाकडे जायचं दादा? गंगा गेली सिंधू पासून, तिने अवघेरी तिने जावे कवण्याच्या दादा. जाऊ नकोस दादा. ज्ञानोबा ऐकायला तयार नाही महाराज. आधी बाहेर आली हे त्यांना जाण्याचं वय आमचं ज्ञाना.
तू कुठे निघाला देवा? ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने झाले, केले उपराटे नारायणे जाऊ नको. काहीतरी आमची देवा माऊली ऐकायला तयार नाहीत महाराज. निवृत्ती दादानं साठीचं दार बंद केल्यानंतर तुझा प्रसंग पाहिला, तोच प्रसंग आज महाराज. दादानं साठीचं दार बंद करावं तशी समाधीची शिळा बंद केली देवा. आणि ज्याच्यापाशी कधी प्रवृत्ती आली नाही असं निवृत्ती मातीत तोडायला लागलाय. देवानं पाहिलं देवा आम्ही संसारी आहे देवा, आम्ही रडतो याच काय नवल देवा. दादा रडताय, दादाला सांभाळा. नामा म्हणे देवा करा समाधान निवृत्तीचे महाराज. पण ज्याला समाधान करायला लावलं ना देवा, ईश्वर बाबा तो जगाचा बाप हमसून तुमसून रडायला लागला. आई साहेब रुक्मिणी मातेनं विचारलं देवा, हो देवा, अहो हे निवृत्ती दादा रडतात कारण त्यांचा शिष्य चाललाय, सोपान काका रडतात कारण त्यांचा बंधू चाललाय, आदिशक्ती मुक्ताबाई रडतात त्यांचा आधार चाललाय, नामदेवराय रडतायत त्यांचा सखा चाललाय. ओ देवा तुमचं कोण चाललं देवा? स्वतः भगवान परमात्मा आदिशक्ती आई साहेबाला सांगतात, रखुमिनी या जगातला माझा अवतार चालला महाराज. देव म्हणे रखुमिनी एकच योगी ते केला नाही निवास, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता ऐसे कोण जी म्हणत होती ना रखुमिनी देवा तुम्ही का रडता? ज्ञानोबरायाचा समाधी प्रसंग पाहिला आणि जगाची माय आई लक्ष्मी रडायला लागली महाराज. देवानी प्रश्न विचारला, रखुमिनी एवढ्या वेळ मला म्हणत होती का रडता, आता तू का रडते रखुमिनी? रखुमिनी मातेच्या मुखातलं वाक्य देवा, हो देवा मी आज ज्ञानोबराय करता नाही रडत देवा. ज्ञानोबराय ज्यांच्या उदरातून जन्माला आले ना देवा, ती माय किती पवित्र असते. अरे योग्याच्या ध्यानात जो भगवान परमात्मा येत सुद्धा नाही. योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळसी हे व्रत जास्त आहे. योग्या दुर्लभ जो भगवान परमात्मा आहे. ज्ञानोबरायाच्या जाण्यानं हमसून तुमसून लढायला लागला महाराज. काय त्याग का रडतो माहितीये? ज्ञानोबरायाने बाकीचा विचार नाही केला, मग ज्ञानोबरायाने फक्त त्याचं भजन केलं महाराज. काय ताकद! योग्याची माऊली साधकाची माईनं ताटीत दार बंद करावं तशी समाधी बंद करून घेतली. आणि निवृत्ती दादा रडता येतो.
पांडुरंगा योग्याच्या ध्यानात जो भगवान परमात्मा येत नाही ना, ज्ञानोबरायाच्या जाण्यानं स्वतःचे आसरू थांबू शकला नाही महाराज. योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळसी. हिमालयामध्ये साधू एका पायावरती उभे यांनी भेट द्यावी म्हणून. योगी योग करतात याच्या भेटी करतात, जपी जप करतात याच्या भेटी करतात, संन्यासी संन्यास घेतात याच्या भेटी करतात, पण योग्याच्या ध्यानात सुद्धा जात नाही महाराज. तो भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबरायाच्या जाण्यानं रडतो का माहितीये? ज्ञानोबरायांनी बाकीचे मार्ग नाही केले महाराज. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. ज्ञानोबरायांनी एकच मार्गाचं अवलंबन केलं, ते म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं भजन. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे बाबा बाकी काही करण्यापेक्षा आम्ही सांगतो ते करा.
सांगत तुम्हाची बजार विठ्ठला सांगत तुम्हाची बजार विठ्ठला सांगत तुम्हाची सांगावं महाराज, आम्ही जे सांगतो ते करा. काय सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया. का ज्या संसारामध्ये गुंतलाय त्या संसारापेक्षा तू परमार्थ 10 पटीनं पुढे देवा. का माहितीये, मी नेहमी सांगत असतो, माझं कीर्तन प्रवचन झाले की बऱ्याच विज्ञानवादी लोकांचे मला फोन येतात. मी त्यांनी विज्ञानवादी समाजाला नेहमी कीर्तनातून सांगतो, महाराज आताच विज्ञान जेवढं पुढे त्या विज्ञानापेक्षा आमचा परमार्थ 10 पटीनं पुढे ईश्वर बाबा. नाही का? पटवून देईल तुम्हाला. माझ्या हातामध्ये घड्याळ आहे महाराज, तुमच्या हातामध्ये. या घड्याळाचा शोध कधी लागला बोला ना. अहो या घड्याळाचा शोध विज्ञान सांगतं 125 वर्षापूर्वी लागला. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायाने याच घड्याळाचा शोध 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवला महाराज. काय उभी माऊली ज्ञानोबरायाची. उपदेते नाचे नाचिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र चाले जैसे परिभ्रमेगा महाराज. आकाशातून विमान जावं. विज्ञानवादी समाज सांगतो आकाशाच्या विमानाचा शोध लावला राईट बंधूंनी. पण त्याच विमानाचा शोध माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये लावला महाराज. काय उभी माऊली ज्ञानोबरायाची सांगू का. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की आजच्या परमार्थात आजच्या संसारापेक्षा आमचा परमार्थ 10 पटीनं पुढे. फक्त संसारवादी लोकांना विचार केला पाहिजे महाराज. अजूनच सांगते, झाडावरचं फळ खाली पडावं. न्यूटन सांगतो झाडावरचं फळ खाली पडतं याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. माऊली ज्ञानोबरायांनी त्याचं खंडन केलं. माऊली म्हणतात झाडावरचं फळ खाली पडतं याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणत नाहीत, याला तत्वाकडे आकर्षण म्हणतात महाराज. नाही तर पटवून देतो, तुम्ही देवासमोर दिवा लावता माय, मग तो दिव्याची ज्योत वर तेवते का खाली तेवते. वर तेवते ना. पण ज्योतीनं खाली तेवायला पाहिजे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तर. पण ज्योत वर का तेवते त्याचं उत्तर आहे सर त्याचे तत्व अर्थात सूर्य आकाशामध्ये देवा. देवाऱ्यासमोर अगरबत्ती लावा, तिचा धूर वर जातो खाली येत नाही. का? कारण तिचे तत्व ढग वर येत महाराज. याच्या उलट आहे का. एखाद्या मातीचा फुफवटा घ्या, बारीक करा फुफवटा आणि तो फुफवटा महाराज असा आकाशामध्ये फेका. बारीकचा बारीक किती जरी वर फेकला तरी तो वर जात नाही, खाली येतो. का? कारण तिचं तत्व माती खाली आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय सांगतात का फळली तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मानव आले खाजी माई करता टाळी वाजवा महाराज. ज्ञानेश्वरी पाठे का म्हणे. वा 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 सुंदर. असेच ऐकणारे पाहिजेत महाराज, तेव्हा सांगणाऱ्याला ठिकाणी मजा येते. नाही तर परवा दिवशी मी कीर्तन केलं त्या लातूरच्या खाली. मी एकाच बाबाकडे पाहून कीर्तन केलं महाराज. का ते बाबा लय मान हलवीत होते. मला वाटलं त्या बाबाला सगळं पाठ एक काय. कीर्तन झालं मी नियोजकाला म्हटलं माय काय अहो ते बाबाचा काय अभ्यास आहे म्हणले. सगळे बाबा कीर्तनात सगळ्याला मान हलवायचे. मला म्हटले महाराज त्या बाबाला ऐका येत नाही.
तसं माईच्यात मी तीनही उभ्या माऊली आईच्या पाठ आहेत महाराज. वा वा वा, आमच्यापेक्षा त्यांचा परमार्थ जास्त आहे. टाळी वाजवा. नाही तर एवढं सोपं नाही महाराज. मी तर नेहमीच सांगत असतो याच्यातलं काय सोपं आहे सर? टाळ वाजवणं सोपं आहे का? गायन करणं सोपं आहे का? पखवाज वाजवणं सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं आहे? आई काय सोपं आहे? काहीच सोपं नाही. बसल्या बसल्या टाळी वाजवणं अवघड आहे का? तरी वाजिता का? अहो 2 मिनिटं सूत्रसंचलन असतं कीर्तन झाल्यावर. काही काहीला ते करता येत नाही महाराज. त्या नांदेडच्या पलीकडे मी एकदा कीर्तनाला गेलो होतो. नियोजक सूत्रसंचलन करायला दिवसभर मौतीला हिंडलेले. कीर्तनाला आले, पत्रिका पाहिली, म्हटले हे बघा आज महाराजांनी भारी केलेलं आहे. काय केलं त्याला ते बी माहित नव्हतं महाराज. आज हे महाराजांनी एकदम भारी केलेलं आहे, गडबड कुणी करायची नाही. बाबळे महाराज 2 तास आपल्या गावामध्ये एका बाजूनं महिला पाया पडतील आणि एका बाजूनं स्त्रिया पाया पडतील. बापरे, कोणा पॉम्पलेट पाहिलं माझ्याकडे म्हणला महाराज काय महाराजांनी अतिशय सुंदर हे केल्याबद्दल समस्त बाबुलवाड्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. असा राग आलता महाराज मला कीर्तनात. पण म्हटलं कीर्तन सुटू दे पाहतो. पण कीर्तन सुटलं आणि बाबा माझ्याकडे येऊन 500 रुपये देऊन निघून गेले. म्हटलं जाऊ द्या, चालायचं त्याला काय तावा. विठाल विठाल. नाही तर विज्ञानापेक्षा परमार्थ आजही पुढे आहे महाराज. मी तर नेहमी सांगत असतो ज्याला राजकारण करायचंय ज्याला परमार्थ करायचंय ना त्या दोघांनी महाराज एक वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्यापेक्षा समोरचा 10 पट हुशार आहे. फक्त आपल्या ते लक्षात आलं पाहिजे महाराज. नाही तर तुम्हाला जिल्हा कोणता? अहिल्यानगरच आहे ना. या अहिल्यानगरला माझा एक मित्र आहे बाबा, त्याचं नाव आहे वसंत. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्या वसंतचा मला फोन आला. मला म्हटलं बाबळे महाराज पुढे. म्हटलं कार्यक्रमात चाललो. नाही म्हणे घरी या. महाराज मी वसंतच्या घरी गेलो. वसंत माझ्या गळ्यात पडून 2 तास रडत होते. म्हटलं झालं काय वसंत रडायला? काय नाही म्हणे महाराज दररोज स्टेटस पाहतो तुमचे. सकाळी अहिल्यानगर, संध्याकाळी बाबुलवाडा, पारनेर दररोज 2 कीर्तन करता. म्हटलं अरे माऊली ज्ञानोबरायची कृपा. नाही म्हणे महाराज दररोज 2 गावामध्ये हिंडता. मग तुम्हाला माझ्या करता एक पाहता येत नाही का? काय वा वा वा, तुमच्या गावात आहे वाटतं ते प्रॉब्लेम. म्हटलं एक पाहता येईना का? म्हटलं बाळ्या मी कीर्तनात बायका पाहायला थोडीच हिंडतो. मी आपलं पाकिटा कीर्तना करता हिंडतो बा. मला म्हटलं महाराज मला बाकीचं काय माहित नाही. एक का होईना पत्नी मला भेटली पाहिजे. त्याला म्हटलं बाळ्या लोकांना एक असती तुला एक प्राप्त करून देण्याचा मी प्रयत्न करेन. पण मला एक सांग म्हणे तुझं लग्न का होत नाही? मला म्हटलं पाबळे महाराज माझं वय आहे 25 वर्ष. नगर मध्ये माझा कॉइनूर मॉल आहे. अरे वा 25 एकर जमीन आहे हायवेच्या कडेला. म्हटलं अरे सगळं चांगलं आहे पण तुझं लग्न का होत नाही? मला म्हटलं पाबळे महाराज माझ्या तोंडात एक बी दात नाही राहिला वयाच्या 25व्या वर्षी. अरे म्हटलं इथं चांगल्याला भेटेना तुला कोण द्यायचं? एक काम कर गाडीत बस. त्याला आमच्या गाडीमध्ये टाकला. नगरच्या दवाखान्यामध्ये नेला महाराज. 2-3 लाख खर्च झाला माझा. पण त्याला ते बचाळ बसून आणलं महाराज. इकडे बचाळ कळतं का? कवळी म्हणतात आपल्या गावात बचाळ ना. ते बचाळ बसवलं बाबा. त्याला बचाळ बसवलं गावाकडे आणलं. ते नगर ते वसंत महाराज देखना दिसायला लागला. गावाकडे आल्या आल्या वसंतला एका पोरीने केला. वसंतचं लग्न वगैरे झालं महाराज. पोरगी येती जाती झाली. 3 महिन्याने वसंतचा मला फोन आला. बाबळे महाराज घराकडे या. आता महाराज मी मध्यस्थी होतो. धावत घराकडे गेलो. गाडी अशी दरवाजाच्या बाहेर लावली. आत गेलो. काय झालं वसंत? काय नाही म्हणे महाराज बसा. मला सोप्यावरती बसवलं. वसंतने आग ठिकाणी मोठ्या जोरानं आवाज दिला त्याच्या बायकोला. जा म्हणे महाराज आले. महाराज चहा ठेव. महाराज त्याची बायको चहा ठेवायला घरामध्ये गेली. आणि ते वसंत महाराज मोठ्या मोठ्याने हसायला लागले. आता नवीन नवीन लग्न झालं होतं. नवीन नवीन संसाराची हिरवळ थोडी वेगळी असते महाराज. नवीन नवीन संसार करणारे पाहिले आमच्यासारख्या ब्रह्मचार्याला लगीन करावं वाटतं महाराज. नवीन नवीन फार काळ नाही. नवीन नवीन जर संसार पाहिला महाराज एखाद्या नव्या नवरीला नाव घ्यायला लावलं ना ती इथं सुरुवात करते आपल्या देवी भैऱ्याच्या फाट्यावर नेऊन घालते महाराज. एवढं मोठं नाव घेते नवीन नवीन. ईश्वर बाबा येत होते जात होते. खिडकी वाटो पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी. त्याला घुंगरबारा पान खाते. त्याला घाम येतो जरा जरा. तिकुणाला व्यापारी त्याला देते सुपारी. हांडा नेते पाण्याला पाण्यांती. आड्याचा आड्यात बारा वाड्यात पलंग पलंगात उशी उशीत बशी बशीत कप कपात गडी गडीत वाजले एक. पांडुरंगाचं नाव घेतो मी ज्ञानोबा तुकोबा चालेल. एवढी मोठी नाव कधी नवीन नवीन. तीच चांगली 16-17 वर्ष संसार केला. मग म्हणलं ना आजी नाव घेते का? महाराज एकतर घेतच नाही. चांगला संसार मुरला असला म्हातारी झाली. मग म्हणलं आजी नाव घे ना का आजी? महाराज एकतर आजी नावच घेत नाही. आपण लय आग्रह केला का एका कांडीत नाव घेते. घेऊ का? घेऊ का? त्याचे पैसे वेगळे लागतील बरं का. पैसे लागत असेल तर बंद कर म्हणावं तुमचं. त्या आजी नाव घेते महाराज.
महाराज चालले होते हळदी कुंकवाला, मागच्या ऐकत आहेत का? चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. काय नाव घेऊ म्हणली सटव्याचं? कवा कधी? अहो संसाराच्या शेवटी. आणि हा संसारच असा आहे, ज्या संसारामध्ये तुम्ही मिरंगून बसलोय ना, त्या संसाराच्या शेवटी आपल्याला बायको म्हणती महाराज कधी मरायचं. बाईला म्हणे खरे मरता तरी बरे, नाशी येल्या भिंती थुंकून या. आता आपलं एवढं सारं होईपर्यंत वसंतच्या बायकोचा आज चहा उकळला. महाराज चहा ठेवायला गेली होती ना, चहा उकळला आणि त्या वसंतनी महाराज ते बचाळ असं काढलं टेबलावरती ठेवलं. मोठ्या मोठ्याने हसायला लागला. म्हणलं वसंत बचाळ आत घाल. वसंत वहिनीनं पाहिले तर तुझ्या सकट मला मारेल. मला म्हटलं महाराज चिंता करू नका. मोठ्या मोठ्याने हसायचा महाराज. बचाळात आत घालीन आणि हसायचं काय वसंत थांबे ना. नाईलाज झाला माझा. मी विचारत होतो वसंत झालं काय? अरे हसतो का? झालं काय? वसंत हसायचा थांबे ना, बचाळा आत घाले ना महाराज. पण वसंत थांबतोय नाही थांबतोय. त्याची बायको महाराज आत किचन मधून हसायला लागली. मी वसंतला म्हणलं वसंत काय? अरे तू का हसतोय त्याचं कारण मला माहितीये वसंत. पण वहिनी का हसती? वहिनीला काय झालं? वहिनीने मला आतून आवाज दिला. म्हणली महाराज घरात या. बाबा मी घरात गेलो. वसंतनी तरी असं बचाळ काढून ठेवलं होतं. त्याच्या बायकोनी अशी केसच काढून. आणि मग कळालं वसंत अरे आपण तरी दातात फसावला, आता हुंडी मिळाली. म्हटलं आयुष्यभर हिच्या संग संसार करावा लागेल. अरे आपल्यापेक्षा समोरचा 10 पटीनं हुशार आहे. 10 पटीनं हुशारच आहे. फक्त माणसाने त्याचा विचार केला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाने मार्ग दाखवावा आणि जीवानं त्या मार्गाने परिक्रमण करावं. जीवानं त्या मार्गाने परिक्रमण केलं की जीव वायाला जात नाही. महाराज तुम्हाला जो भगवान परमात्मा आवडतो त्याचं नाव घ्या. आवडत केदारेश्वर तर भगवान केदारेश्वराचं भजन आपल्या मुखात आलं पाहिजे. देवा नसेल महादेवाचं भजन नसेल तुम्हाला जवळ, भगवान विष्णूचं भजन आपल्या मुखाला आलं पाहिजे. देवा नसेल विष्णूचं तुम्हाला जो देव आवडतो ना, त्या देवाचं महाराज दिवसात 5 मिनिट तरी आपल्या मुखातून भजन झालं पाहिजे. नसेल बाकी कोणी तर पंढरपूरच्या मालकाचं भजन आपल्या या जिभेवरती आलं पाहिजे. महाराज कोण राहतो पंढरपूरला? हा विठोबा एकटा आहे का? नाही मग विठोबा रखुमाई ज्या भगवान परमात्म्याचं भजन आपल्याला आवडतं त्या भगवान परमात्म्याचं भजन मुखाला आलं पाहिजे. देवा झालंय माझं कीर्तन. शेवटचे 5 मिनिटं तुमचे एक्स्ट्रा घेतो. घेऊ का? तुमची सर्वांची इच्छा आहे, नियोजकाचं प्रेम आहे म्हणून शेवटचे 5 मिनिटं बोलतो. महाराज मी दर कीर्तनाच्या शेवटी 5 मिनिट समाज प्रबोधनपर बोलत असतो आणि आजही बोलून जाण्याचा प्रयत्न करेल. मला बरेच सुशिक्षित माणसं कॉल करून विचारतात आपले महाराज काय आता महाराष्ट्रामध्ये सांगायची गरज नाही. महाराज काय गरज आहे महाराष्ट्राला सांगायची? मी नेहमी सांगत असतो महाराज लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. मला अजूनही कळत नाही महाराष्ट्र कुठं सुधारला बाबा. नाही तर आई तुम्ही उत्तर द्या मला. आपल्या इकडे कामाला जे लोक येतात बीडवरून महाराज बलगार कामाला येतात, एकुलती एक पोरगी आहे बापाला, नाव आहे त्या पोरीचं साक्षी. महाराज पोरीनं MBBS कॉलेजला नंबर लावला आणि पोरीचा फोन आला बाबाला, बाबा MBBS कॉलेजला नंबर लागला बाबा. काय आनंद आहे महाराज त्या बापाच्या जीवनामध्ये. गगनात आनंद मावे ना बापाचा. पोरीनं कष्टाचं चीज केलं, MBBS कॉलेजला नंबर लागला माझ्या तावडीचा.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच बापाच्या फोनवरती फोन येतो, बाबा तुमच्या मुलीचं नाव साक्षी का बाबा? होय म्हणे. MBBS कॉलेजला शिकायला? होय म्हणे. रंग गोरा बाबा? होय. तर बाबा हृदयावरती दगड ठेवून वाक्य ऐका बाबा, तुमच्या एकुलत्या एक साक्षी नावाच्या मुलीचा मृतदेह 32 तुकड्यामध्ये आम्हाला पोलीस डिपार्टमेंट समोर आढळला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मायबाप महाराष्ट्र उद्धाराच्या दिशेने का पतनाच्या दिशेने? आजही महाराष्ट्र पतनाच्या दिशेने महाराज. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वे केला तर 1236 पेक्षा जास्त वृद्धाश्रम या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराज. एकट्या पुणे जिल्ह्याचा सर्वे झाला तर 5,500हून अधिक वृद्धाश्रम त्या पुणे जिल्ह्यात आहे महाराज. मला वाटतं 2 जिल्ह्याची ही दुर्दैवी अवस्था आहे. महाराष्ट्राची काय असेल कधीतरी विचार करा. रात्री मॅच झाली, विराट कोहली 22.5 फूट पळाला तर कोट्यावधी तरणीबाण पुढे रात्रीच्या विराट कोहली करता रात्रीच्या 12 वाजता उभं राहून टाळ्या वाजवत होती महाराज. बाजू नका या मताचा मी नाही, टाळी वाजवलीच पाहिजे, पण विराट कोहली करता टाळी वाजवत असताना माझ्या भावानं कधीतरी विचार केला पाहिजे, देवा तुझा 75 वर्षाचा बाप वखराच्या या बांधावून त्या बांधावरती तुझ्या करता अहोरात्र रणच काढतोय, त्या बापासाठी आपल्या हातून कधीतरी टाळी वाजली का? अरे करंगळी कापली तर वेदना आम्हाला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती आली तर ईदभर पोट कापून लेकराला जन्म देणारी या जगाच्या पाठीवरती माय, त्या माई करता आपल्या हातून कधीतरी टाळी वाजली का देवा? आणि किती प्रेम करते माय सांगू. या पुणे जिल्ह्यामध्ये रामलिंग नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्या रामलिंगच्या 14 जणांचा गेल्या 1.5 वर्षापूर्वी समृद्धी महामार्गावरती हिंगोलीला अपघात झाला. बसला आग लागली आणि बस जळून खाक झाली महाराज. पोलीस डिपार्टमेंटने बस मधलं एक प्रेत बाजूला काढायला सुरुवात केली. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं प्रेत बस मधून बाहेर आलं देवा. आणि त्याच बस मधलं 7वं प्रेत पोलिसांनी बाहेर काढलं. तर ज्याने प्रेत पाहिलं ना माय, त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. काय प्रेत होतं सांगू? एक 30-32 वर्षाची माय आपल्या 5-6 महिन्याच्या लेकराला अशी कवटाळून बसली होती. तर एकच भाऊ होता, महाराज बसला आग लागली महाराज, मी जळालं तर चालेल पण माझ्या लेकराला काय होता कामा नाही. आईशी कळवळ्याची जाती घरी लावावी प्रीती महाराज. अरे एखाद्या माईच्या चितेला आगरी टाक द्यावा एखाद्या लेकरानं, आणि गागरी घेऊन फेरा माराव्या चिते भोवती. मेलेल्या माईचं वाक्य राहतं, लेकराला लेकरा जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. आईला विचारलं, आई असं का म्हणतेस आई? तर मेलेल्या माईचं उत्तर राहतं, महाराज माझ्या लेकराच्या अंगाला झालेला अग्निडाग मला सहन होणार नाही. आणि मेलेली माय लेकरावरती एवढं प्रेम करत असेल तर इथं बसली ही जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज. किती प्रेम करते माय, किती प्रेम करतो बाप महाराज. 55 लाखाचं कर्ज असू द्या माझ्या बापाच्या डोक्यावरती, मी अजून बापाला रडताना पाहिलं नाही. पण पोरगी वाटायला लावायचा प्रसंग यावा आणि या जगाच्या पाठीवरती रडला नाही असा बाप जगात नाही महाराज. असा बाप सापडायचा नाही महाराज या महाराष्ट्रात. पोरीनं वाटा लावण्याचा प्रसंग जवळ यावा आणि बापानं पांडुरंगाची मूर्ती पाहावी, देवाला सांगावं, देवा माहित नाही पोरग कसं आहे देवा, माहित नाही घर कसं आहे देवा, तुझ्या भरोशावरती देतो देवा, बरं वाईट झालं तर तू जिम्मेदार राहशील देवा. पाहता पाहता पोरीला वाट लावण्याचा प्रसंग जवळ यावा. पोरीनं आईच्या गळ्यात पडावं, आईला सांगावं, आई निघाली आई मी. आजी यावं, आजीला सांगावं, आई जाते आई. तेवढ्यात पोरीचा बारका दादा पळत यावा देवा. पोरीनं दादाच्या गळ्यात पडावं, दादाला सांगावं, दादा हे दादा, अरे थंडी बाबाला वाजायची, स्वेटर आपल्याला होतो दादा, भूक बाबाला लागायची, जेवण आपल्याला होतं दादा. येन वेळी तुझा माझा बाप उपवासी झोपला दादा, पण तुला मला जगायला प्रोत्साहन दिलं दादा. त्या बापाला कधी अपशब्द बोलत जाऊ नको दादा. आणि मग पोरीला आपला बाप आठवावा देवा. आईला विचारावा, आई ते आई बाबा कुठे आहेत गाई? आईने सांगावं, तावडे अगं सकाळ धरून जेवलं नाही तुझा बाप, एका चहाच्या कपावरती 15 गोळा करतो, जा ना ग भेट त्याला. पोरीनं बापाजवळ जावं, बाबाला आवाज द्यावा, बाबा. ऐकलं असतं देवा त्या बापानं, पण बाप पोरीकडे वळून पाहत नाही. का माहितीये? त्याला वाटतं लय रडवलं माझ्या तावडीला, आता नाही रडवायचं. पुन्हा एकदा पोरगी आवाज देते, बाबा.
तशी तळपायाची आग मस्तकाला जावी, हातातली पंतरवाणी निष्ठावी. आणि 85 वर्षाच्या बापानं 25 वर्षाच्या पोरीला मिठी मारून मंडपामध्ये राब. तावडे निघालीस तावडे. आता कोण मला विचारेल बाबा तुम्ही जेवलात का? कोण मला विचारेल बाबा तुमच्या गोळ्या देऊ का? नको जाऊ तावडे. जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडावे. तसा म्हातारा बाप हमसून दुमसून रडतो महाराज. काय वर्णन केलं त्या बापाच्या प्रेमाचं गीत करा नो महाराज. नांदाया जाते लेक बाप रडतो चोराबानी, रडतो चोराबानी बाप रडतो मोराबानी. बाप मनजर कसा जसा पाण्यातला मासा, पाण्यातला मासा तुला दिसणार कसा. बाप मनजर जणू की एक झाडच बोली, झाडच बोली एक अव्यक्त माहुली रे, अव्यक्त माहुली रे. असा बाप महाराज भरल्या मंडपात रडतो गड्या. एक वाक्य बोलू माझ्या तावडीन करता. जी पोरगी बापाला बापाच्या सहमतीनं सासरला जाते ना, त्या पोरीला उभ्या बेडच्या सासरात काही कमी पडत नाही देवा. पण जी पोरगी आई बापाच्या नकारानं आई बापाला रडवून सासरला निघून जाते, त्या पोरीला उभ्या आयुष्यात सासरात कधी सुख भेटत नाही. नारदाच्या गादीवरचं वाक्य महाराज अजिबात. एक वाक्य मी मोठं बोलेल गाड्या आजच्या कीर्तनानिमित्त. इथं माझ्या माई उपस्थिती, आईला माझं सांगणं आहे, मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्ही तुमच्या पोरीच्या हातात 10-12 हजाराचा मोबाईल देता, देऊ नका या मताचा मी नाही, काळाची गरज आहे द्या. पण पोरीच्या हातामध्ये मोबाईल देण्याआधी तिच्या हातामध्ये पवित्र पावन ज्ञानेश्वरी द्या. आणि लग्नाआधी पोरीकडून निदान 10 ज्ञानेश्वरीची पारायण घडून द्या देवा. पोरगी नांदायला निघेल, तुमची येईन समोर येईनीच्या गड्यात पडा आणि गड्यात पडून सांगा, येईन बाई रात्रीच्या 12 वाजता गच्चीवरती मोबाईल चेक करणारी पोरगी नाही माझी, पवित्र पावन ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी आहे. तुमच्या घराचं गोकुळ करेल देवा. बास गरज आहे. आता सध्या जर वारकरी संप्रदायाचा विचार केला, विज्ञानाचा विचार केला, तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेलमध्ये महाराज 300 केस पैकी 200 केस बहीण भावाच्या ठिकाणी दाव्याच्या. माझं तर नेहमी म्हणणं आहे, या इथं बसलेल्या कुठल्याच बहिणीला भावाचा हिस्सा लागत नाही महाराज, कुठल्याच नाही. मग का बहीण हिस्सा घेते त्याचं कारण आहे. लोकात म्हणत असतील बहीण महाराज आम्हाला हिस्सा पाहिजे आमच्या भावाचा, पण एकांतात विचारात तावडीला खरंच हिस्सा पाहिजे का? ती म्हणते महाराज काय करतात त्याच्या जमिनीचं, सासरला लई आहे महाराज मला, फक्त मला वाटतं माझ्या भावानं दररोज मला एक फोन करावा, सणावाराला चोळी बांगडी पाठवावी, बास याच्यापेक्षा इथल्या बहिणीला काही लागत नाही महाराज. जोपर्यंत आहे तोपर्यंत नातेसंबंध जपा, मेल्यानंतर फोटो पाहून रडण्यात काहीच उपयोग नाही महाराज. फोटो पाहून जीव जुळतो या क्षणाला, फोटो पाहून जीव जुळतो या क्षणाला, काय करतो रे दादा तुझ्या इस्टेटी घनाला, रुसवा दादा चोळीच्या खणाला, रुसवा दादा चोळीच्या खणाला. आणि म्हणून माझं एक शेवटचं वाक्य कीर्तनातलं, जिवंतपणे केलं जातं त्याचं नाव दर्शन आहे आणि मेल्यानंतर केलं जातं त्याचं नाव प्रदर्शन आहे. प्रदर्शन बंद करा आणि दर्शन सुरू करा, ही काळाची गरज आहे महाराज. ज्ञानेश्वर वाणीच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द जाण्याची शक्यता गेला असेल, उदाहरण करणारं मला माफ करा. जे काही चांगलं वाटलं असेल, आमचे गुरुवर्य कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ, गुरुवर्य सागरजी महाराज दिंडे, आमच्या आजोबा कैलासवासी नारायणजी नामदेव पागडे बाबांच्या चरणारविंद सेवा समर्पित करत असताना
बसलेला प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठा आहे. या वयामध्ये धोत्र घालून आम्ही तुम्हाला उपदेश करावा एवढा आमचा अधिकार नाही देवा. अवली ज्ञानोबा तुकोबाची कृपा आहे आणि त्या कृपेनं महाराष्ट्र फिरण्याचा प्रयत्न करतो. जे जे काही चांगलं वाटलं असेल आमच्या गुरुजींचा आशीर्वाद समजा. जे चुकलं असेल उदार अंतकरणानं मला माफ करा. का? कारण इथं बसलेला प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठा आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या कृपा आशीर्वादानं माझं वय आता सध्या फक्त 18 वर्ष चालू आहे. चुकलं असेल उदार अंतकरणानं माफ करा. जे जे काही चांगलं वाटलं असेल घरी घेऊन जा. बसलेले सगळेच जण माझ्यापेक्षा आदरणीय आहेत. कुणी माझ्या आईच्या आजीच्या वयाची माणसं आहेत, कुणी माझ्या वडिलाच्या आजोबाच्या वयाची माणसं आहेत. मी तुमच्या लेकरासारखा आहे ना? बोला ना, लेकरासारखा आहे. ज्याला एक लेकरू आहे त्यानं मला दुसरं समजा, ज्याला 2 आहे त्यानं मला तिसरं समजा, ज्याला 3 आहे त्यानं मला 4थं समजा, आणि ज्याला नाहीच त्यांनी 7-12 माझ्या नावा करून द्या. 7-12ची काय गरज नाही. आमचा बाप लय मोठा आहे. जयाची याद्वारी सोन्याचा पिंपळ. मला माहिती आहे 5 मिनिटं कीर्तन उशिरा सुटलंय. त्याचा फायदा तुम्हाला आहे, मला नाही महाराज. कारण जिथं कीर्तन आहे तिथं पांडुरंग उभा असतो, आणि जिथं पांडुरंग उभा आहे तिथं यम येत नाही. एवढ्या 5 मिनिटात जर एखाद्याचा अंतकाळ असता तो आता महाराज तो अमर झाला, आता पुन्हा मरण नाही. फायदा तुम्हाला आहे की नाही? आणि म्हणून काय नाही, फक्त 5 मिनिट उशीर झालाय. तुम्हाला तरी घरी जाऊन झोपायचंय. मला सकाळी फार लांब कीर्तनाला जायचंय महाराज. आणि म्हणून जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत कुणीच जागा सोडायची नाही. नारदाच्या गादीवरून ब्रह्मचार्याचं वाक्य आहे, जो जागा सोडेल तो जागा सोडेल. आता स्वतःच्या याच्यावरती सोडा. ज्यांच्या अनुषंगाने इथे येण्याचा योग आला त्या आदरणीय आमच्या ठिकाणी नवले महाराज, एकदा बाबांकरता जोरदार टाळ्या वाजवा महाराज. बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात. आदरणीय सर असतील, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन